तिसरी होते का पाहिजे? तिसरी झाली. अरुण आहेत बघा, अरुण कोमल आले मॅच बघायला, पण त्यांना लागलं काम. 3 खातं उघडलं जितेशने. मेगा फायनलची मॅच, वाकलन 40+ विपक्ष नौपाडा 40+. गुरु थोडंसं आपण उजव्या साईडला वा. अग्री बॉईज 40+ धमाका. ओ चांगला चेंडू येऊ दिला, वाट पाहिली आणि मग चेंडूला कट केलाय. चेंडू चला पॉइंटला. अरुणकडे चेंडू पुन्हा एकदा गेलाय. संख्या 4. रुपेश ओ लॉफ केलाय, उंच गेलाय. षटकार. आपल्याला इकडून समजतं जयेंद्र भोईर वाकलनवालच्या टाळ्या वाजल्या म्हणजे षटकार आहे. इथून चेंडूच दिसत नाहीयेत. पण केडीला आपण धन्यवाद देऊ, चांगलं मंडप त्यांनी उभारणी केली. जराही मॅच लिकीज नाही होत बघा ना, किती जोराने पाणी आलतं. अजून एक रुपेश तू जितेश. ओ पुन्हा एकदा गुडगा वाकवलाय, चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. जबरदस्त बॅटिंग करतोय. 16 धावा. रुपेशचा विचार केला प्रत्येक मॅच मध्ये त्याने 20च्या पुढेच धावा दिल्यात, पण तो धावा देखील तेवढ्या करतोय बॅटिंगला आल्यानंतर. पूल केलाय, काय टायमिंग आहे. चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. रुपेश जेवढ्या धावा देतोय ना, आधी देतो नंतर वसूल करतोय. धावसंख्या धाफलकात आपण पाहू शकता षटकाराने 22 धावा. रुपेश पण गोलंदाजी मार्कवर टाकला. जितेश भोईर आत्ता गती थोडीशी कमी केली. 1 धाव इथे कंप्लीट होते का पाहायचंय. झाली बाईकच्या स्वरूपात धाव बघायला मिळाले. धावसंख्या धाफलकात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. नाही रुपेशचाच विचार केला नितीन गांसा तर प्रत्येक मॅच मध्ये त्याने 20च्या पुढेच धावा दिलेत, पण त्याने देखील सुरुवात केली ते 20च्या पुढेच. आजचं आपण तर स्वतंत्र दिवस, क्या बात आहे. शाहू पाटील बघा, रॉयल एंट्री, सायकल एंट्री. नाही जयेंद्र भोईर आम्ही मगाशीच उल्लेख केला की ह्या विभागात शाहू दादा पाटीलने जेवढ्या मॅन ऑफ द मॅच दिले तेवढी काही खेळाडू खेळले नसतील. ते बघा स्क्रीनवरती बॅक मध्ये काय आहेत. मला वाटतं भाजीचा शोध आहे संध्याकाळी. नाही कंटोली शोधणार ते जाताना. ओ चांगला चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती होते. सतीश उर्फ बबलूने जबरदस्त गोलंदाजी केली प्रत्येक मॅच मध्ये. सतीशने रबर बॉलमध्ये चांगली आपण तर स्वर्गीय अरुण भगत स्मृती चषकमध्ये देखील चांगलं कमबॅक करून दिलं होतं, मॅच जिंकून दिली होती. सायकल बघा. सतीश उंच गेलाय, आताचा वेगाने चेंडू टाकलाय. बडी आले आहेत, चेंडू त्यांच्या समोर लँड होतोय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी होते का पाहिजे. तिसरी देखील झाली आहे. तीन था शाहू दादा 70-70 बरोबर तुमचा करार आहे वाटतं. क्या बात आहे. शाहू दादा बॅग कुठे ठेवली. ना बॅग मध्ये काहीतरी असेल. जाताना मला तर सांगून आल्यात. रेनकोट आहे काय. तसं काय धाफल का आपण पाहू शकता. यावेळेला 26 सतीश नितीन. ओ चांगला चेंडू, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. हा चेंडू जर व्यवस्थित मिडल झाला असेल एक बाच्या स्वरूपात एकदा मिळते. धावसंख्या धाफल का आपण पाहू शकता 27. धावा धाफल खाती लागलेत.
बॅकपुढे जाऊन कट केला या बेला. चेंडू चाललाय पॉइंट क्षेत्रामधनं वेगाने सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धावफलकात 31. दुसरं षटक प्रगतीपथावर. मेगा फायनलची मॅच. वाकलन 40+ विपक्ष नावपाडा 40+. सतीश वेग प्रचंड आहे. वेगाने इम्प्रेस केलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. वापसी चांगली केली चौकारानंतर. वन टू गो. ऑन साइडला लॉंग लेगच्या दिशेने चेंडू चालला या वेळेला. हुक करायचा होता चेंडू या वेळेला. एकच धाव. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 2 षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या धावफलकात 32. अजित आलेत गोलंदाजी मार्कवर. अजित म्हात्रे वैयक्तिक पहिल्याच संघाचं 30रं षटक घेऊन आलेत. स्ट्रायकेन जितेश. चांगला चेंडू बघायला मिळालाय. पुन्हा एकदा लेग ब्रेक बघायला मिळालाय. आणि अजित भोईरची खासियत आहे. अजित म्हात्रे चांगला लेग ब्रेक टाकतात बघा. नितीन कांसर थोडंसं गती कमी करून टाकला होता चेंडू. अजित रबर बॉल भरपूर प्रमाणात वळवत आहेत बघा. बॅकफुट गेल्यात. कट केलाय. चेंडू हवेमध्ये. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. थोडंसं वळण घेतलं चेंडूने. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी होते का पाहायचंय. 3 पूर्ण केल्यात. जरून जिथे जातोय तिथे चेंडू जातोय असं न. 3 मॅच त्याच्याकडे चेंडू जातोय. अजित पुण्याचा गोलंदाजी मार्क. धावसंख्या धावफलकात वाकलन 40+ संघ प्रथम बॅटिंग करतो. 35. 30रं षटक प्रगतीपथावर. ऊन बघा किती कडक आलाय. मेगा फायनलची मॅच. बॅकफुट गेला. कट केलाय. पुण्याचा चेंडू अरुणकडेच गेलाय. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1ने वाढते. 36. ऊन जबरदस्त आहे. अजित गोलंदाजी मार्क टाकला. जितेश भोईरला आपण पाहू शकता. डाऊनच्या माध्यमातून चांगला फटका बघायला मिळाला आहे. डिशलॉंगर क्षेत्ररक्षक घेत मिसफील्ड झाले. चेंडू सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 40 धावा. 40 धावा. 40 धावा धावफलकात. अजित राईट आर्म मुहूर्तकडे मारा करतो. स्ट्राईकला जितेश. बॅटर बाद.
पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेला 40 धावा आहेत. यानंतर अजून एक षटक बाकी आहे. किरण आलेत नवीन बॅटर. ऑन साइडला टर्न केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव कंप्लीट केली आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 41. अंतिम षटक कोण घेऊन पाहिजे आता. सोमनाथ गायकर रेग्युलर क्रिकेट मध्ये जबरदस्त खेळाडू आपण पाहिले आहेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. सोमनाथ गायकर घ्या. तर हे बघा, जेव्हा जेव्हा आम्ही आलो आमच्यावर देखील त्यांनी प्रचंड प्रेम. गणेश काळन साहेबांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील करूया हार्दिक हार्दिक स्वागत. गणेश काळनच्या माध्यमातून देखील आम्हाला ट्रॉफीज उपलब्ध झाल्यात. या गणेश काळन आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम षटक संदीप म्हात्रे येते गोलंदाजी मार्कवर. 41 झाले. शॉर्ट अप लाईनचा चेंडू पूल केलाय आणि पूल असा तसा नाहीये, चेंडूला पाठवलंय सीमारच्या बाहेर. षटकार 47. धावा. लाईन पावी लागण्या पंच वाईडची खूण करताय. धावसंख्या दाखल करताय आपण 48. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. मेगा फायनलची मॅच आहे. वाकलन 40+, विपक्ष नावपाडा 40+. अगदी बॉईज ग्रामीण धमाका. ओ चांगला चेंडू, वेग प्रचंड होता. आता वेगाने इम्प्रेस करतोय. 17 चेंडू 43 धावा कुठल्या आहेत. अजून एक शतक बघायला मिळतं का पाहायचं. अर्ध शतक. 42 धावांना खेळतोय जितेश भोईर. हुक केलाय, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, स्क्वेअर लागला. 2 धावा केल्या आहेत. तिसरी होते का पाहायचंय. तिसरीला निघाल्या. तिसरी पूर्ण. चौथी होते का पाहायचं आता. चौथी पूर्ण. आता 5वी घ्यायला प्रयत्न करतायत का पाहायचंय. 4च. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल दिला गेलेला आहे. 52 धाव. 50 कंप्लीट. अकलन 40+ संघाच्या. आणि 47 वर खेळतोय जितेश. संदीप गोलंदाजी मार्कवर. 52 मधले 47 जितेशचे आहेत. हो चांगला चेंडू. एकच धाव. संख्या 53. चेंडू बाकी फक्त आणि फक्त या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या 17तील. संदीप गोलंदाजी मार्कवर टाकला. किरण शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. तर हा देखील पण वाईटची खून करतायत. आता स्ट्राईक इथं सोडणं गरजेचं होतं. कदाचित जितेशला स्ट्राईक वरती येणं फार गरजेचं होतं. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही. 54 धावा धावफलकातील लागल्यात. संदीप तर किरण हवेमध्ये चेंडू. यावेळेला आपण तर चेंडूचा लाईट कव्हर रिझन मध्ये एक धाव तर कंप्लीट केली आहे. धावसंख्या धावफलकात 1 ने पुढे सरकते. 50 ला चान्स आहे अजूनही जितेशला. आपण पाहिले तर 2 धाव्यांची गरज आहे इथून. 48 वर खेळतोय. रुपेशने अर्धशतक पटकावलं. पिंट्याने अर्धशतक लावलं. गोलवली 40+च्या रुपेश म्हात्रेने देखील. अंतिम चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. वळवला. 1 धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का. अजित जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. तिसरी होते का पाहायचं आता इथून.
बॅटर बाद आणि 50 धाबा पूर्ण केल्या जितेसाठी टाय होऊन जाते. अजून एक 50 बघायला मिळाले. धावसंख्या धावफलकाती वाकलन 40+ संघ प्रथम बॅटिंग करताना मेगा फायनल मध्ये 57 आणि 58 धावांचं लक्ष्य आहे नवापाडा 40+ संघाला चॅम्पियनशिप पटकावण्यासाठी. धन्यवाद. गणेशदादा काल यांचे आगमन झालेले हेडून त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि फायनलमध्ये चॅम्पियन बनण्यासाठी 58 धावा आता चेस करायचे आहेत. पहिल्या षटकात रुपेशने 23, सतीश मात्रेने दिल्या 9, अजितने दिल्या 9. सोळा. संदीपने 16, अजितने 9, सतीशने 9 आणि रुपेशने 23. बाराम सुद्धा येत आहेत. जगदंबा वाकलन 20 संघाचे सिक्सर किंग आणि मास्टर माइंड सोमनाथ गायकर सुद्धा आले. त्यांचे हार्दिक स्वागत. नाही जितेश शाहू पाटील पण इलेक्शन आहेत का? ओके, नाही विचारलं फक्त. तर गणेशदादा काल यांचे आपण सत्कार करू, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी सुद्धा स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. कारण त्यांच्याकडे वेळ थोडासा कमी. आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल, कॅमेरामॅन राजू काटे आणि अभिम खान यांच्या माध्यमातून आम्ही गणेशदादा काल यांचा सत्कार करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफीज, सर्व ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत. संस्कारला विनंती असेल, आमच्या कॅमेरामॅन एक सत्कार आपण करूया. संस्कार आणि संस्कार एक जबरदस्त कॅमेरामॅन आहेत. संस्कारला विनंती असेल. संस्कार कॅमेरामॅन. पपलू घरवीचे निकलेश पाटील यांचे आम्ही सत्कार करणार आहोत. या निकलेशदादा पाटील आपले सत्कार होईल. घरवीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. घरवी म्हटल्यानंतर मोर्या बैलाची भरपूर चर्चा आहे. सुजित पाटील आमचे मित्र, ते नंदीचे मालक आहेत. आणि वळू आता मॅचच्या दिशेने. 58 धावांचं चेस आहे. बघायचं 2 वेळा धावा चेस केलेले आहेत. आणि आता बघायचं आहे पहिलाच बॉल वाईट आहे. कमलाकर भोईर आलेले बॉलिंग करण्यासाठी. रुपेश मात्रेने या स्पर्धेमध्ये 100 पेक्षा जास्त धावा आतापर्यंत कुठल्या आहेत. याच नवापाडा संघाने 92 धावा चेस केल्यात 29 बॉलमध्ये. याच नवापाडा संघाने 46 चेस केल्या आहेत. त्यामुळे आता 58 त्यांना चेस होतील का बघूया. वाईट पहिली धाव वाईटने आलेली आहे नवापाडा 40+ संघाने. कमलाकार हा चांगला चेंडू होता. केडी चांगली बॉलिंग करत आहे सध्या. आज आपण पहिल्या मॅच मध्ये केडीने चांगली बॉलिंग केली होती. दोन्ही यांनी स्ट्राईक सोडायची हेही लक्षात घ्या जर स्ट्राईक घ्यायची असेल तर. धावा झाल्या 2.
गुरुनाथ गुरुनाथ भोईर बरोबर काय बाळू पाटील चर्चा करतात. 300 जमा करा त्यांचे. स्क्रीनवरती आपण पाहतोय गणेश भोईर, गणेश काणे यांना तुम्ही पाहताय सध्या आपल्या स्क्रीनवरती. फटका जबरदस्त आहे. बाळा बोराडे फायटर जेटच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. टक कसा आवाज आला. 8 धावा धापलकधी लागल्यात. कमलाकरचं स्वागत षटकाराने केलंय बाळा बोराडेने. इथे मात्र ब्लॉक हॉलचा वापर केला होता, मात्र 2 धावा मिळणार नाहीयेत. कारण की 58 धावा चेस करायचे. 9 धावा झालेल्या आहेत. अर्धशतक जितेश भोईरचं तुम्ही पाहिलं, त्या अगोदर रुपेश मात्रे, त्या अगोदर पिंट्या गोलवली ब संघाचा, असे 3 अर्धशतक या स्पर्धेत आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. फटका जबरदस्त आहे. वा रुपेश वा. धावा मिळाल्या 6. आलाय सिक्सर. शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. सर्वात चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला रुपेश मात्रेच्या बॅट मधून. असं वाटतं की रुपेश मात्रे सुरुवातीला लेदर खेळायचे की काय, ज्या पद्धतीचा हा फटका होता. 15 धावा झाल्यात. इथे फटका मिड विकेट. 1 बाउन्स सीमा पार. आलाय चौकार. मात्र या मॅच मध्ये अजूनही श्रीकांत जोशीने सांगितलं नाहीये रुपेशला की या मॅच मध्ये किती मारायचेत. सांगितलंय 19 आले आहेत. रुपेशने ज्या 23 दिल्या होत्या त्यातल्या 19 5 बॉल मध्ये आल्या आहेत. म्हणजे हा चौकार आला तर रुपेशच्या 23 उसूल होतील, आणि तोच प्रयत्न ते करतायत. आय थिंक कमलाकारला कमबॅक करावं लागेल. शाहू पाटील बघा ना, 70 स्पोर्टची जर्सी आपण पाहतोय. एक सिंगल घेतले, कदाचित स्ट्राईक स्वतःकडे ठेवली असं वाटतंय. 20 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या आहेत. 18 बॉल 38 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू 38 धावा. आज 2 मॅचेस चेस करतानाच नवापाडा संघाने जिंकलेत. बघा ते तिसऱ्याही मॅच मध्ये धावा चेस होतील का. अजून 5 मारायचेत. चेंडू 38 धावांची गरज. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 आल्या आहेत. चला जास्त वेळ नका घेऊ, घाई करा थोडीशी. अग्री बॉईज ग्रुप 40+ ग्रामीण धमाका लेजंड्स आपण पाहतोय. राजूदादा काटे, नारिवली आणि भीमचंद्रकांत हेडूटने आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. खरं तर या स्पर्धेत 10 संघ खेळणार होते, मात्र काही कारणास्तव 8च संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार वाजून 20 मिनिटं झालीत. पाच वाजेपर्यंत बाळू पाटील फ्री होतील मला वाटतं. घरी जायला मोकळे. जा भेंडी वगैरे घ्यायची असेल तर घेऊन ठेवा. आता नाही, इथले डेट खाण्याची मजा वेगळी असते. फिल्डर चेंज केलाय, लक्षात घ्या बाळादा. ओके, तुमच्या बाहेर होता पण वाईट चिकून करतायत. संख्या 21. भोलेनाथ गायकर आलेत. या स्पर्धेत त्यांनी चांगली बॉलिंग केलेली आतापर्यंत. एकवीस धावा झाल्यात. बेसबॉल हिट आहे, मात्र मिस टायमिंग आहे का. सचिन दिते होते. झेल ड्रॉप केलाय बघायचं आता. कॅच सोडली की मॅच सोडली वाकलन संघाने. रुपेश ज्याने या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. हॅक्शनरी धावसंख्या 22. 22 धावा झाल्या 17 चेंडू मध्ये. 36 धावांची अजूनही गरज आहे. बॅकफुटला गेले, पंच केलाय पॉइंटच्या दिशेने. संजय भोईर तिथे आहेत.
चांगली फिल्डिंग आहे. मग अशी संजय भोईरने चांगली फिल्डिंग केली होती नवापाडा चिकनगड संघामध्ये खेळत असताना. 16 चेंडू 35 धावांची आता गरज आहे. आता माहिती आहे रुपेशला कॅल्क्युलेशन करावं लागेल. 2 मोठे हिट मारावे लागतील येणाऱ्या 4 बॉलमध्ये. 16 मध्ये 35 अशाच बनणार नाहीयेत. फटका चांगला आहे. कॅच सोडली होती आणि आता धावा आल्या. षटकार आलाय तो रुपेशच्या बॅट मधून. हेच कॅल्क्युलेशन करायचे आता रुपेशला. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या मॅच मध्ये धावा करायचे आहेत 29. म्हणजेच काय रुपेशच्या भाषेत सांगायचं झालं तर 4 षटकार 1 चौकार 1 सिंगल. भोलानाथ गायकरचा पुढचा बॉल. स्ट्राइक एंडला रुपेश. हा बाईटी स्ट्रोक खेळायचा होता मात्र लेगस्टम्पच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 30 धावा झाल्या आहेत. 15 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. 3 बॉल नंतर पाणी घेऊन जायचंय. 15 चेंडू 28 धावांची गरज. आज नागेश पाटील अष्टविनायक मधनं मॅच पाहतायत. त्यांचे हार्दिक स्वागत. मात्र रुपेश मात्रेचा झेल सोडला आणि तोच आता मागात पडतोय. वाकलन 40+ टीमला आलाय सिक्सर. जेव्हा जेव्हा श्रीकांत जोशीने कानमंत्र दिले तेव्हा तेव्हा तेच काम रुपेश मात्रेने केलं या स्पर्धेमध्ये. अर्धशतकासाठी आपण पाहिलं तर डॅनी सरांकडनं 1000 रुपये सुद्धा मिळाले पहिल्या मॅच मध्ये. दोन धावा पूर्ण झाल्यात. रनआउटची संधी होती. फायटर थोडेसे भागे थांबले होते. 13 बॉल मध्ये 20. या मॅचची गोल्डन विकेट आली. 12 बॉल 20. मॅच संपली नाहीये मात्र बोराडे जोपर्यंत मैदानात आहेत मॅचला ते कलाटणी देऊ शकतात. आणि आता बघायचं नवीन बॅटर कोण येतोय. रुपेशची विकेट मोकेच्या क्षणी आली. 2 षटकात 38 झाल्या. 2 षटकात 20 करायचे आहेत आणि रुपेश मात्र बाद झाल्यानंतर कमबॅक होईल का पलटवार होईल का. कारण की सचिनचं 1 षटक येणं अजूनही बाकी आहे. ज्या सचिनने या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॉलिंग केली आहे. पाण्याची मागणी सुद्धा मैदानात करण्यात आलेली. कुठेही जाऊ नका आणि बॅटिंग आवडली असेल तर रुपेश मात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. 142 धावा या स्पर्धेमध्ये त्याने कुठल्या 3 मॅच मध्ये. काय जबरदस्त बॅटिंग. धावांचा पाऊस पडलाय. जरी पाऊस नसेल वाकलांच्या मैदानात मात्र रुपेश मात्रेने धावांचा पाऊस पाडला. 142. नवीन बॅटर संदीप म्हात्रे. पहिल्या मॅच मध्ये 76. दुसऱ्या मॅच मध्ये 39. फायनल मध्ये 27 आणि आता 12 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. बारा चेंडू 20 धावांची गरज. बारा चेंडू 20 धावांची गरज आहे. सचिन मॅचला कलाटणी देणारे बॉलिंग करतील काही. बोराडे स्ट्राइक एंडला आहेत. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. मी मगाशीच उल्लेख केला सचिनने या स्पर्धेमध्ये मॅचला कलाटणी देणाऱ्या गोलंदाजी केल्या आहेत. सचिन पाटील नितीन पाटील 2 बंधू आज आपल्याला पाहायला मिळतात या संघामध्ये. 11 बॉल मध्ये 20. दिनेश सोरकादे सरांचं आगमन झालंय. ओम साई ट्रॉफी शॉपचे ओनर त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. नाही आता आउट तर होणार नाहीये. 2 धावा मिळतील. 18 धावांची अजूनही गरज आहे.
10 चेंडू 18 धावांची गरज. बोराडे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर 3 षटकार मारायचे 10 बॉलमध्ये. आज एकतर्फी झुंज रुपेश म्हात्रेने या स्पर्धेमध्ये दिलेले 10 चेंडूमध्ये 18 अजूनही करायचे आहेत. बाळा बोराडे थांबले तर होतील. मात्र सचिनने चांगली बॉलिंग केली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. सचिन पाटील हे नाव चर्चेत आहे. ओम साई ट्रॉफी शॉपचे ओनर दावडीगावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व दिनेशदादा सोरकादे यांचं आगमन झाल्याने त्यांच्या माध्यमातून दरवर्षी सर्व समालोचकांना एक गेट टुगेदर कार्यक्रम ते देतात. या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र वेगवान चेंडू बघायचे काय घडलंय. नो बॉल आणि चौकार म्हणजे 5 धावा मिळालेत. नक्कीच आजही बघा शहापूर महाराष्ट्र केसरीमध्ये आपण पाहिलं तर नाशिक बिंजोडमध्ये आपण पाहिलं तर बाजी आणि बादशाह यांनी मोठी शर्यत जिंकलेली. आणि नक्कीच बाजी आपण पाहिलं तर समायरा श्रीकांत जोशी यांच्या कन्याच्या नावाने सातत्याने हे नंदी पळत आहेत आणि भरपूर नाव केलेलं आहे. बाजी असतील, गजा असतील, सच्चा असेल आणि 5 धावा मिळाल्यात. फ्रीट आहे. फ्रीटचा फायदा घेता आला नाहीये. नऊ चेंडू 13 धावांची गरज. 9 चेंडू 13 धावांची गरज. ओमसा एमटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट फ्रीट मिस केलाय. कव्हर्सच्या दिशेने खेळत आहेत. 3 धावा पूर्ण झाल्यात. 3 धावा मिळाल्यात. 8 चेंडू 10 धावांची आता गरज आहे चॅम्पियन बनण्यासाठी. 8 चेंडू 10 धावांची गरज. तो भीमर भरपूर काही सांगून गेला या मॅच मध्ये, जिथे 5 धावा मिळाल्यात याच ओव्हरमध्ये. 8 बॉल 10 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. फटका चांगला आहे. वा सँडी वा. संदीप म्हात्रेच्या बॅट मधून आज संदीप बरसलाय. षटकार आलाय. फक्त आता 4 धावांची गरज आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. नाही बघा बाजी सध्या भरपूर चर्चेत आहे. नाशिक येथे बघा बिंजोरच्या शर्यतीमध्ये 1 साइड बाजीची चर्चा आहे. नवपाडा एक्सप्रेस बाजी. वाईट बॉल आहे. बाळा नो का वाईट आहे. वाईट आहे ना. ओके वाईट आहे ओके. 3 धावांची गरज आहे. 3 धावांची गरज आहे. आणि बघायचं इथे शाहू पाटील कधी येतील बाळू. आले. स्कोर इज लेवल. एका धावेची अजून इथे गरज आहे. दिनेशदादा सोरगादे आपण पाहतो एक जबरदस्त व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियातील राजा माणूस. आणि दरवर्षी बाळू सर आपल्याला इन्व्हाइट त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि एखाद्या समालोचक असतील, अंपायर पंच असतील, सुभाष पाटील असतील आणि अशा सर्व करण काळे आहेत आमचे सर्व समालोचक असतील, या सर्वांच्या माध्यमातून सर्वांना इन्व्हाइट एकत्र आणण्याचं काम दिनेश सोरगादे दादांच्या माध्यमातून केलं. आणि धाव आता फक्त एकच हवी आहे. सत्य नितीन पाटीलने जर मेडन ओव्हर टाकली तर वाकलन संघ चॅम्पियन बनू शकतो. मात्र बाळा बोराडे समोर आज सगळ्याच मॅचेस धावा चेस करत असताना जबरदस्त कामगिरी राहिली. सलग 2 मॅचेस आणि फायनल मॅच. आणि याबरोबरच 40+ ग्रामीण धमाकाचा चॅम्पियन संघ ठरलाय तो आपण पाहिलं तर धमापाडा 40+ अभिनंदन आणि वाकलन 40+ रनर अप. अभिनंदन श्रीकांत जोशी आणि संपूर्ण टीम. आणि राजू काटे आणि भीमचंद्र काळे यांच्या शुभ हस्ते आम्ही एक सत्कार करणार. ओम साई ट्रॉफी शॉपचे ओनर दिनेशदादा सोरकादे उपस्थित.